घोषणा देत सगळ्यांनी जल्लोष केला। कार्यक्रम मला तर गावात शांतता कमिटीची दुसरी बैठक आहे। आल्यानंतर मी एक बैठक घेतली होती ईच्या निमित्तानं, आता गणपतीच्या निमित्तानं ती बैठक घेत आहे। तुम्हाला माहीत आहे 2 महिन्यापूर्वी 1.5-2 महिने झाले असतील कदाचित त्या घटनेला काय घटना घडली गावामध्ये, त्या परत गोष्टी घडायला नको। आणि मला वाटतं आता गणेशोत्सव असो, ईद असो, कोणत्या प्रकारचे सण असतील सर्वांनी मिळून मिसळून मुलामुलींना एकत्रितरित्या सण साजरे करायला हवे। कारण मला आठवतंय याच्या आधी मी ज्या पोलीस स्टेशनला होतो, एक चिकलठाणा पोलीस स्टेशन आहे शहरामधून, तिथं पण मी इन्चार्ज होतो। वरुडगाची एक गाव आहे, तिथं मोठं गाव, तर तिथं मुस्लिम समाजाचा अध्यक्ष मी केला होता। तर त्या गावाचं खरंच एक आदर्श घेण्यासारखं होतं। आणि आता मला वाटतं गावामध्ये काही 2 गणेश मंडळ आहेत, बरोबर? तुम्ही सगळे गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सचिव, खजिनदार हे असतात। तर आमच्या वतीनं गावात शांतता राहावी याकरिता काही तुम्हाला सूचना पर मार्गदर्शन करतो। तर माझी ही इच्छा आहे की आपण त्या सूचनांचं पालन करावं, जेणेकरून काही आपल्या गावाला गालबोट लागणार नाही। आणि हा आनंदाबाई जो गणेशोत्सव जो लोकमान्य टिळकांनी ज्याकरता स्थापन केला होता त्याचं काहीतरी म्हणजे आपण सार्थक ठरत आहोत, त्या उद्देशाने मी तुम्हाला आता काही सूचना देतो, तर या तुम्ही पाळाव्या अशी आमची सूचना आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने, जेणेकरून शांतता राहील। आता तुम्हाला माहीतच आहे गणेशोत्सव काळामध्ये विसर्जनाच्या 1 दिवस आधी ईद सुद्धा आहे, बरोबर? तर त्या निमित्तानं त्यांच्या मुस्लिम बांधवांच्या सणाला देखील आपल्याकडून कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी। त्याच्यानंतर आपले जे गणेश मंडळ आहे सर्वांनी ऑनलाईन अर्ज करावा, फिक्सर ऑनलाईन परवानगी, आणि त्याच्यानंतर धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेणे देखील बंधनकारक आहे। परवानगी घेतली नाही सध्या काही होणार नाही, पण नंतर त्रास होतो विदाऊट परवानगी। नंतर मिरवणूक जेव्हा निघते तर मिरवणुकीच्या दरम्यान म्हणजे मिरवणूक 2दा निघत, एक सुरुवातीला आपली आणि अनंत चतुर्थीला। अनंत चतुर्थीला मला परत मीटिंग घेऊन सांगण्याची वेळ भेटणार नाही मला, तर त्याच्यामुळे मी आधी सांगतो एका ठिकाणी रेंगाळत बसू नका, 2 समाजात तेढ निर्माण होईल असं कोणत्याच प्रकारचं गाणं किंवा विधान आपल्याकडून घडता कामा नये। सगळ्याला प्रत्येकाचा समाज म्हणजे हे आहे, दुसऱ्यांचा पण समाज याचा धर्माचा आदर करावा, हे एक तुम्हाला सांगणार आहे। 2 मंडळ आहेत त्यामुळे गर्दी नाही, तसं वैजापूरमध्ये जास्त आहे। असं काय होतं एका ठिकाणी नाचत बसतात, मागचं मंडळ कसं थांबतं त्याला पुढं करावं लागतं, एका जागीच रेंगाळत बसू नका। मस्जिद समोरून जर जाणार असेल मस्जिद समोरून जाते पण ते चांगलं आहे। शहरामध्ये 2023ला एक मिरवणुकीच्या दरम्यान एक गुन्हा दाखल झाला होता, म्हणजे हिंदूंचाच होता, हिंदूमध्येच मी म्हणत नाही, पण उगाच कुठंतरी गालबोट लागतं, खंडाळा लागो भिवगाव लागो, शेवटी तालुक्याचं नाव खराब, आपला तालुका आहे संभाजीनगर मधला सर्वात मोठा तालुका आहे ना, लोकसंख्येच्या दृष्टीने असेल किंवा आकारमानाने असेल मोठा तालुका आहे। तर मला वाटतं कुठंतरी गावाचं नाव त्याचबरोबर तालुक्याचं नाव खराब होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या। हे वारंवार मला खंडाळाला सांगायला लागतं, आमचे वरिष्ठ आले किंवा आज कलेक्टर साहेबांनी पण बैठक घेतली VC, त्यामध्ये पण या सूचना दिल्या, खंडाळा गावाचं नाव तिथं देखील नाही गेलं, चांगलं नाही गेलं पाहिजे असं मला अपेक्षित आहे तुमच्याकडून। तर त्या हेतून मला खास ते बैठक घेण्याकरता मी तुमचे बोलण्याकरता आलो। सोशल मीडियाचा वापर जास्त करतात तरुण मंडळी, बरोबर आहे? आपल्यापैकी स्मार्ट मोबाईल सर्वच वापरतात, चुकून सुद्धा सोशल मीडियावरती आक्षेपार्ह विधान किंवा तेढ निर्माण होईल किंवा आपल्या एखाद्या भावना त्या याच्यामध्ये भडकवून त्या म्हणजे तेढ होईल काही अशा प्रकारचं पोस्ट कृपया करू नका। कारण आमचं सायबर जे पथक आहे ते त्याच्यावर कंटिन्यू वॉच ठेवत असतं, कारण मी स्वतः सायबरला होतो, याची काळजी घ्या। तुम्हाला याच्यामुळे सांगतोय की तिथं मंडळात आता तुम्ही हे प्रतिष्ठित लोक आहेत असं मी समजतोय, म्हणजे आज
परंतु तुम्ही त्यांना सांगता गेल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने जे आम्ही सूचना दिल्या आपण देखील सांगावं अशी आमची अपेक्षा आहे. तसं देखावे वगैरे आहेत काही माहिती नाही, तुमच्या मंडळामध्ये देखावे असतात का? नाही. ठीक आहे. दारू पिऊन कोणी मंडळात बसवू नये. लोकमान्य टिळकांनी ज्या करता गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं त्या काळात त्याचे विचार आचरणात आला असं मला वाटतं. मंडळाजवळ प्रत्येक 24 तास तुम्ही तुमचा एक माणूस ठेवायला हवा. मंडळाच्या तिथं काही त्यामुळे काय असतं समाजकंटक हा कोणत्या जातीचा नसतो. हा कोणी काही जर हे केलं विटंबना केली परत त्याच्यामुळे काय नवं सुव्यवस्था बिघडायला नको. याची काळजी देखील घेण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे. कारण पोलिसांची संख्या एवढी नाही प्रत्येक मंडळाला आम्ही देऊ शकत नाही. कारण प्रॉपर वैजापूरला 37 आहे. तर त्याच्यामुळं मला हे देखील तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही एक माणूस कंटिन्यू देखरेखी करता, मग तो दिवस असो रात्री असो हे ठेवणं तुमचं काम आहे. ही एक सूचना तुम्हाला राहील माझी. परत नमाज जेव्हा असतील मुस्लिम बांधवांच्या ज्यावेळेस विसर्जनाच्या दिवशी आपल्या आवाजामुळं त्यांना काही बाधा होईल किंवा त्यांना काही अडीअडचणी येतील, त्यांचं याच्यामध्ये शांतता भंग होईल असं आपल्या हातून घडता कामा तेवढ्या वेळ पुरतं त्यांना तुम्ही ॲडजस्ट करा अशी मी अपेक्षा बाळगतो. नमाजच्या वेळेस हे आपल्याला सांगतो. ठीक आहे. डीजे वरतूनच बंद झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो डीजेला वापरायला परवानगी नाही. ही एक माझी तुम्हाला सूचना आहे. आता जे समजा ग्रामपंचायत असेल त्यांना मध्ये सांगण्यात राहील मिरवणुकीच्या दरम्यान गड्डे वगैरे असतील काय असतील पुढे विलून रोड वगैरे तयार करणार विसर्जन होणारे विहिरीत होतं का याच्यात होतं काय चांगलं मिरवणुकीच्या मार्गात तसं म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सांगतो गड्डे असतील काय असतात जेणेकरून गणपतीचं जे विसर्जनाची मिरवणूक असत तर चाक तोडून वगैरे मूर्तीची अवहेलना व्हायला नको याची काळजी ग्रामपंचायतीला ही विनंती राहील. तसेच लोकल जे MSCBचे लोक असतील तर ग्रामपंचायतीने त्यांच्याशी संपर्क करावा आणि त्या म्हणजे मिरवणुकीच्या काळामध्ये विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याबाबत त्यांना आपल्या स्तरावर एक लेखी पत्र एक आठवणीला सुद्धा द्यावं जेणेकरून त्यांचं यांच्यावर सरावामध्ये काही बाधा येणार नाही. ही एक ग्रामपंचायतीला माझं एक सांगणं राहील. तसं तिथं PSC आहे. हां तर PSCला पण एक ग्रामपंचायतीच्या वतीनं तुम्ही पण लक्षात घ्या तुम्ही पण पाठपुरावा करा ग्रामपंचायतीच्या वतीने. PSCला एक पत्र द्या काय असतं मिरवणुकीत एखादा पाडला काही झालं समजा तर ॲम्ब्युलन्स एक रेडी ठेवा PSCला. काही वेळेस ते कुठं जायला नको याची देखील तुम्ही खातं जमा करा. या अशा प्रकारे मी तुम्हाला छोटंसं आहे गाव दोनच मंडळ आहे तुम्ही जास्त सांगत बसत नाही. तुम्ही जेवढ्या सूचना सांगितल्या तेवढं मला वाटतं तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही काटेकोरपणे त्याचं पालन कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आपल्यासमोर. आणि नक्कीच हा सण चांगला गेला पाहिजे. गावाचं नाव मोठं करायला वेळ लागतो. मला वाटतं मी तेवढे दिवस आहेत तेवढे दिवस नक्कीच गावाचं नाव चांगलं कसं होईल त्याकडे मी लक्ष देईन. हे पूर्ण जेवढी घटना घडलेल्या आहेत त्यावर कुठेतरी कागद पडलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आता मी तुम्हाला आमच्या सर्व सूचना सांगितलेल्या आहेत. आपल्या काही अडचणी असतील काही सूचना असतील तर काही आपलं हे असेल सांगणं तर आम्हाला कळव जेणेकरून आम्ही काही त्याच्यात तुम्हाला मदत करू शकतो. आता माझं जेवढं सांगणं ते मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला अडीअडचणी सांगू. हां सांगितलं ते फुलं आणि 3 लोक ते चौकडी येस सर मी लगेच बैठक घेतो सांगतो. काही अडचणी आहेत का काही सूचना आहेत का तुमच्या तुम्हाला काही अडचणी अरे तुम्हाला काही त्रास काही अडचणी कोणी म्हणजे असा आहे विशेषतः काय खंडाळा गाव तुम्हाला माहिती आहे छोटं जरी घडलं काही नाव येईल नागबंद करिअर खराब होऊन गेलं ते सांग कुठली सारी कंपनीची नोकरी जरी पाहिजे कॅरेक्टर विषय शांततेत आनंद नाही करा पण आम्हाला तर सण साजरे करता येत नाही. तुमच्या आनंदामध्ये आम्ही तो आनंद पाहतो समाजात
तर त्यामुळे कृपा करून गालबोट लावू नका अशी माझी अपेक्षा आहे. सीसीटीव्ही आता आपण बदललं आहे सीसीटीव्ही नाही पहिल्यासारखं नाही ग्रामपंचायत बसवणार आहे एवढे वगैरे असतील तर पहिले सांगून ठेवा. तुम्ही मिरवणुकीत बिलकुल घेऊ नका अचानक स्ट्रिक्ट वॉर्निंग तो काय करते मिरवणूक संपल्या नंतर माझ्याकडे तुम्ही वैजापूरला विचारा जेवढं तुम्ही सूचना करून द्या तुम्हाला माहित असते की कोण पिणार आहे कोण पिणार नाही कोण उपद्रव करतो कोण करत नाही हे चांगलं माहिती आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणाची कोणच असते तुम्हाला चांगलं कोणी माहिती आहे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कोणी माहिती त्यामुळे ते आम्हाला कामावर राहील सगळं मंडळ आपले पूर्ण गावकरी सगळ्यात प्रथम मी साईपाले साहेबांचं आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळ काढून आपल्या गावाच्या शांततेसाठी आणि इतर जे ते प्रोग्राम आपल्या समोर येणार आहे त्या प्रोग्राममध्ये एक असं सुसमाधितपणा असायला पाहिजे. त्या माध्यमातून त्यांनी आपल्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो. आजची सभा संपली असं जाहीर करतो.